नमस्कार, माझं नाव श्रीकर पित्रे, म्हणजेच तुमचा लाडका लव लग्न लोचामधला अभिमान. आज तुम्ही आमच्या सेटवर आलात त्याबद्दल मनापासून थँक्यू. आणि आज आहे 14 फेब, व्हॅलेंटाईन्स डे. आणि अभिमान शाल्मलीसारखा रोमॅन्स तर कुठल्या जगातच मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळे आज मी आणि माझी बेबी शाल्मली कुठे, तर मी आणि आज माझी बेबी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी कारखानीस, लव लग्न लोचामधली तुम्हा सगळ्यांची लाडकी शाल्मली. तर आमच्या दोघांतर्फे सगळ्या लव लग्न लोचाच्या ऑडियन्सला आणि राजश्री मराठीच्या ऑडियन्सला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आज मला तुमच्यावर असं एक शेअर करायचं आहे की आमचे बेस्ट रोमॅन्टिक मुवमेंट्स फ्रॉम लव लग्न लोचा. सिद्धी, तू काय सांगशील तुझा बेस्ट रोमॅन्टिक मुवमेंट ऑफ लव लग्न लोचा? सुचत नाही ऍक्च्युली, तू सुरू कर ना, मला आठवेल. आय थिंक मला असं वाटलेलं एक आपला एपिसोड झाला ज्यात आमचं खूप भांडण झालेलं असतं आणि त्यानंतर कॅफेमध्ये ही सगळ्या क्लायंट्ससमोर मला येऊन गालावर किस करते. सो दॅट वॉज द मोस्ट रोमॅन्टिक मुवमेंट एव्हर इन लव लग्नच्या फॉर मी. तर तेव्हाचा एक मी तुला किस्सा सांगतो. असा शॉट होता की फुल फिल्मी टाईप शूट केलं होतं आम्ही, की मी टेबलवर बसलो आहे आणि मला एक अशी हार्टशेप्ड डिझाईन असलेली कॉफी येते. म्हणजे कोणी पाठवली, मी काही कॉफी ऑर्डर नाही केली, तर मॅडमनी पाठवली. आणि मी बघतो तर ती अगदी एकदम अशी नटून ठरून छान उभी असते आणि खूप सेन्शुअस नजरेने माझ्याकडे बघत असते. आणि मग ती चालत येते, मी उभा राहतो आणि ती मला सगळ्यांसमोर किस करते. सो मी मॅडम पहिल्यांदा रिहर्सलमध्ये चालत आल्या तेव्हा मी त्यांना म्हटलं की सिद्धीताई, मी कुठल्याही फॅशन शोचा जज नसून मी तुमचा नवरा आहे, त्यामुळे कृपया असं चालत आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी कुठलेही मार्क देणार नाही यानंतर. तर ते इतकं म्हणजे तुम्हाला दाखवेल वाटलं असते की कशी चालत आली तू. प्लीज एकदा लोकांकडे गाणं मी म्हटलं तर पळून जातील. तू एकदा चालून दाखव तू कशी चालत आली होती. आता बघा ती कशी चालत आली होती, तिच्या नवऱ्याला किस करायला सगळ्यांसमोर ती कशी चालत आली बघा. 1, 2, 3 ऍक्शन. तुमच्या नवऱ्याला तुम्हाला किस करा असं कोणी चालत होतं का फॅशन शो? पण हे सांगितल्यावर तिने खूप स्पोर्टिंगली घेतलं आणि नंतर तिने खूप मस्त टेक दिला. तो सगळ्यात माझ्याकरता हिलेरियस आणि रोमॅन्टिक मोमेंट होता. आता श्रीकरकडनं तुम्ही आमच्या शोमधला एक रोमॅन्टिक किस्सा ऐकलात, तर मला पण एक सांगावंसं वाटतोय. म्हणजे सगळ्यात पहिला आठवतं आपलं भांडण आपण शूट केलं होतं, आमच्या दोघांचं पहिलं भांडण सिरियलमधलं. आणि ते भांडण झाल्यानंतर जेव्हा हा घर सोडून गेलेला असतो, मग हा जेव्हा परत घरी येतो तेव्हा मी त्याच्यासाठी खीर बनवून घेऊन जाते आणि मग तिथे आमचे रोमॅन्टिक मोमेंट्स काही क्रिएट होतात आणि आम्ही ते खूप एन्जॉय करतो. तेव्हा तो असा होता की मी त्याच्यासाठी खीर नेते, मग खूप हळूवार असे नवरा बायकोमधले क्षण की तो मला प्रेमाने जवळ घेतो, समजवतो. मग मी म्हणते तू आता पुन्हा नाही ना जाणार घर सोडून, कधी किती भांडण होऊ देत, तू मला सॉरी म्हणायचं. हे मी त्यातल्या त्यात गोड बोलून त्याच्याकडनं काढून घेते की काही झालं, मी चुकले, तू चुकलास तरी सॉरी तूच म्हणायचं. आणि मग तो मला खीर भरवतो, मग तो छानपैकी मला जवळ घेतो आणि मग शाल्मली अभिमानचा एक खूप छान रोमॅन्टिक सीन आम्ही शूट केला होता अशा प्रकारे. आता हिने एवढं रोमॅन्टिक वातावरण केलंच आहे आणि एवढी छान नटून आलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं एक रोमॅन्टिक गाणं? बरं, बाय द वे ही खूप सुंदर गाते, तुम्हाला माहिती आहे का? सो एक रोमॅन्टिक सॉन्ग तिच्याकडनं तुम्ही ऐकलंच पाहिजे. मी रोज ऐकतो आणि मी कंटाळलोय, पण तुम्ही हे ऐकलं पाहिजे की सिद्धी आणि शाल्मली हे दोघी इतके वंडरफुल गातात ना. एक गाणं कम ऑन. तू असा बदला घेतोय प्लीज. ठीक आहे, कुठलं गाऊ? आओ हुजूर माझं फेवरेट गाणं आहे आणि उत्तम गातो. ठीक आहे. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं. आओ हुजूर आओ. सॉरी, कावळा पण तुला इतका छान साथ देतो ना. खड्डाचा तुम्हाला माहिती, तू माझ्यावरती राग काढलाय. संपलं अजूनही चालू आहे त्याचं. नाही पण
कसं वाटलं तुम्हाला गाणं? खूप सुंदर गाते ना, आवाज तर खूप सुंदरच आहे आणि मला तर खूप आवडतं. मी दिवसभर सेटवरतीचं गाणं ऐकतच असतो. ते मी ह्याला त्रास देण्यासाठी गात असते मुद्दाम. मग हे तू राग काढलास, तू तर भरपाई तुला बघा अख्खा दिवस गाणी ऐकवते तुला. नाही ते तिला असं फक्त वाटतं की ती मला त्रास देते, पण मला आवडत असतं ते गाणं. तिला फक्त दाखवतो की मला त्रास होतोय. अख्ख्या नवऱ्या समाजाला मी सांगतो, असं जर तुम्ही करत राहिलात, बायकोला दाखवत राहिलात की मी त्रास होतोय, तर तुमच्या बायका पण खुश आणि तुम्ही पण एन्जॉय कराल. हा माझा एक कानमंत्र लक्षात ठेवा आयुष्यात. तू ऐकला नाहीस ना? हां, मग ठीक आहे. थँक्यू. नमस्कार, मी चेतन चिटणीस. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.